लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची नोंद आता विवाहित म्हणून केली जाणार आहे. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. 2027च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीत हा बदल करण्यात आलाय. खरं तर सामाजिक दृष्टिकोनातून हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे देशातील सामाजिक आकडेवारी संकलित करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. सरकार डिजिटल जनगणना, अचूक डेटा संकलन आणि बदलत्या सामाजिक रचनेचा विचार करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या बदलाचा परिणाम धोरणं, योजना आणि समाजाच्या रचनेवर होऊ शकतो. आत्तापर्यंत जनगणनेमध्ये केवळ कायदेशीररित्या विवाहित असलेल्या लोकांचीच नोंद ही विवाहित म्हणून केली जात असे. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून सरकारनं हा निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका आहे काय? निर्णयामागची सरकारची नेमकी भूमिका काय आहे? याविषयीच थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल जाधव. केंद्र सरकारनं घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची गणना देखील विवाहित म्हणून केली जाणार आहे. 2027च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमांमध्ये लिव्ह इन जोडप्यांना वेगळ्या श्रेणीत न ठेवता त्यांना विवाहित जोडप्यांच्या समकक्ष मानलं जाईल. या निर्णयामागील प्रमुख कारणं काय आहेत? तर सगळ्यात आधी येतो सामाजिक सुरक्षेचा मुद्दा. सरकारने याबाबत काय म्हटलंय? तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी तसंच त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अचूक आकडेवारी. देशात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या ही खूप मोठी आहे. त्यांची नोंद विवाहित म्हणून केल्यास लोकसंख्या आणि कौटुंबिक स्थितीची अधिक अचूक आकडेवारी सरकारकडे उपलब्ध होईल. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे न्यायालयीन संदर्भ. सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रकरणांमध्ये दीर्घकाळ लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना विवाहासारखे काही अधिकार दिलेत. त्याच पार्श्वभूमीवर देखील हा निर्णय घेतला गेल्याचं समजलं जात आहे. 2027च्या पहिल्या टप्प्यातील जनगणना ही एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. नागरिकांना स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून विशेष मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून घरी बसून माहिती भरता येणार आहे. हे पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल. माहिती भरल्यानंतर नागरिकांना 11 अंकी ACID दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक माहिती संकलित केली जाईल आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे. यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं जनगणना करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे लिव्ह इनमध्ये राहणारी जोडपी एकमेकांच्या नात्यांविषयी कशी नोंद करणार, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. याबाबत जी माहिती समोर आली आहे, स्वगणनेच्या पोर्टलवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न या सेक्शनमध्ये हे स्पष्ट करण्यात आलंय की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ज्या जोडप्यांना आपले नाते स्थिर संबंध असल्याचे वाटते त्यांना गणनेदरम्यान विवाहित मानले जाईल. त्यांची नोंद विवाहित जोडपं म्हणून केली जाईल. मग ती नोंद स्वतः ऑनलाईन केली असो किंवा गणनेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याद्वारे केलेली असो. 2027च्या या जनगणनेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे डिजिटल स्वरूप, ज्यामध्ये नागरिकांना स्वतःची माहिती ही ऑनलाईन पद्धतीनं अपडेट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. लिव्ह इन जोडप्यांच्या या नवीन समावेशामुळे जनगणनेचा अर्ज देखील बदलला जाण्याची शक्यता आहे. एकूणच 2027च्या जनगणनेमधील हा बदल आकडेवारी पुरताच मर्यादित नसून बदलत्या भारतीय समाजाच्या वास्तवाला मान्यता देणारा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. बदलत्या जीवनशैलीनुसार धोरणांमध्येही बदल होत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. आता या निर्णयावर समाजात कशा प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.